नमस्कार, रायटिंग फॉरएव्हर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आज आपण जाणून घेणार आहोत लाडकी बहीण योजना। या महिलांचे हप्ते कायमचे होणार बंद। राज्यातील लाडकी बहीण योजनेमध्ये काही लाडक्या बहिणींचे हप्ते बंद होणार आहेत। राज्य सरकारने जुलै 2024 मध्ये लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात। लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना आतापर्यंत मार्च महिन्यापर्यंत पैसे मिळाले आहेत। लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे। त्यानुसार अनेक महिलांचे हप्ते कायमचे बंद होणार आहेत। जाणून घेऊया सविस्तर माहिती। लाडकी बहीण योजनेच्या शासन निर्णयानुसार योजनेच्या अटी, पात्रता आणि निकषांनुसार महिलांचे वय 21 वर्ष ते 65 वर्ष या दरम्यान असणे आवश्यक आहे। आता ज्या महिलांचे वय आधार कार्ड प्रमाणे 65 वर्ष पूर्ण झाले आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र राहणार नाही। शासन निर्णयातील अटीप्रमाणे ज्या महिलांनी वयाचे 65 वर्ष पूर्ण केले आहेत अशा महिलांना यापुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही आणि यापुढील हप्ते कायमचे बंद होणार आहेत। लाडकी बहीण योजनेत अनेक महिला अशा आहेत की त्यांना फेब्रुवारी-मार्च महिन्याचा हप्ता मिळाला नाही। तरी ज्या महिलांचे वय 65 वर्ष पूर्ण झाले असेल तर त्या महिलांना यापुढे एकही हप्ता किंवा योजनेचा लाभ मिळणार नाही। तरी महिलांनी हे लक्षात घ्यावे। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या महिलांचे वय 21 वर्ष पूर्ण झाले आहे अशा महिलांसाठी नवीन अर्ज सुरू होतील आणि त्याबद्दल अधिकृत माहिती सरकारकडून दिली जाणार आहे। नवीन अर्ज कधी सुरू होणार याबाबत अजून कोणतीही माहिती राज्य सरकारकडून देण्यात आलेली नाही। सध्या ज्या महिलांचे वय 65 वर्ष पूर्ण झाले आहे अशा महिलांचे हप्ते कायमचे बंद करण्यात आले आहे। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरएव्हर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।